आंबेडकरी चळवळीचे सक्षमीकरण खऱ्या अर्थानं झालेले आहे, कारण ते एकजूट आहे. आंबेडकरी चळवळ ही मुळातच न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. मुळात सर भटके विमुक्त अर्थात एनटी प्रवर्गात अ ब क ड या गटांचे उदाहरण, वर्गीकरणाचे उदाहरण सर तुम्ही नेहमी देता तुमच्या दाखल्यांमध्ये. संपूर्ण वंचित समाजाला 59 जातींना कशा प्रकारे त्याचा फायदा होईल आणि आंबेडकरी चळवळ त्यातून कशा प्रकारे बळकट होईल. खरं तर याचं सर्वोत्तम उदाहरण हे एनटी आहे. खरं तर भटक्या विमुक्त प्रवर्गातील अ ब क ड असे गट केल्यामुळे त्यांच्यात आपापसात स्पर्धा नाही, म्हणूनच ते राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संघटित आणि एकजूट आहेत असं मला वाटतं. आंबेडकरी चळवळीचे सक्षमीकरण खऱ्या अर्थानं झालेले आहे, कारण ते एकजूट आहे. आंबेडकरी चळवळ ही मुळातच न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. उपवर्गीकरणासाठी 59 जाती सक्षम होऊन मुख्य प्रवाहात येतील, ज्यामुळे ही चळवळ आणखी व्यापक होईल, बळकटी निर्माण होईल आणि सर्वसमावेशक बनेल.